सहावा प्रकाश अनुभूती प्रमाण 1:2 झाली ना सांगा सांगता का तुम्ही आणि कुठून झालं गेल्या वेळेस आभावाचे प्रकार मुख्यतः 2 प्रकार संसर्ग अभाव आणि अनाभाव. हां संसर्ग अभावाचे 4 प्रकार. प्राग अभाव, रघुवंश अभाव, सामायिक अभाव आणि अत्यंत अभाव. अन्यन्याभाव सेपरेट झालेला अन्यन्याभाव आणि संसर्गाभाव असे 2 मुख्य. त्या संसर्गाभावाच्या अंतर्गत प्रागाभाव, प्रध्वंसाभाव, सामायिकाभाव आणि अत्यंताभाव पैकी प्रागाभाव म्हणजे एकंदरीत झाले 5 प्रकार. त्या 5 प्रकाराचं त्याचा एकेकाचं लक्षण वगैरे सांगायला सुरुवात. काही ठिकाणी उलट बी केलेले बरं का म्हणजे या अन्यन्याभावाला याच्या चौघांच्यात पकडलेलं. विचारसागरामध्ये किती 4 विभाग करता सामायिक अभाव नाही सांगितलं त्याच्यात अन्यन्याभाव आलेला आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे प्रागाभाव, प्रध्वंसाभाव, अत्यंताभाव आणि अन्यन्याभाव असं सांगून टाकलेलं सामायिकला असं काढून टाकलेलं. प्राग अभावाचं लक्षण किंवा प्राग अभाव काय प्राग अभाव म्हणजे काय ते समजा एक उदाहरण देऊन सांगितलं. कपाल घेतलं तर कपालामध्ये घटाचा आता कपाल माहिती सगळ्यांना. घट उत्पत्ती होत असताना घटाची उत्पत्ती ज्यांच्याद्वारे केली जाते त्याला कपाल म्हणतात. मातीच्या द्वारे कपाल झाली आणि कपालाचा घट. कपाल म्हणजे 2 भांडी अशी मातीची त्याची एकाला एक जोडल्यावर त्याची घटाची उत्पत्ती. म्हणजे पूर्वी त्याची ही गोष्ट कधी होत असेल ज्यावेळेला चाक नसेल आणि चाकावरती असा घट डायरेक्ट व्हायला लागला. चाक नसेल त्यावेळेला 2 सेपरेट पार्ट तयार करायचे आणि एकाला एक जोडायचे त्याचं घट तयार करायचे. किंवा साधं उदाहरण घेतलं तर पिठामध्ये पोळीचा अभाव आहे की नाही. पोळी जगात आहे ऑलरेडी जगात आहे पण त्या पिठापासून बनणारी पोळी तिचा अभाव आहे. ओके दुसऱ्या पोळ्या आहे नाही तसं होणार. त्याचं कारण कपाल काढायचं ना तुम्हाला. नाही कपालामध्ये कशाचा अभाव आहे घटाचा. ओके जगामध्ये गट दुसरे आहेत पण त्या गटापासून बनणारा जो गट आपला त्या कपालापासून बनणारा जो गट आहे त्याचा अभाव त्या गटाचा अभाव या कपालामध्ये आहे. ओके हे एक उदाहरण सांगितलं. दुसरं एक उदाहरण सांगितलं की कच्चा गट असेल तर त्या कच्च्या घटाचा रंग श्यामवर्णी किंवा काळा असा असतो. आणि तोच काय हे केल्यानंतर भाजल्यानंतर तांबडा रंग होतो. ओके आता तांबड्या रंगाचे गट आहेत बाजारात दुसऱ्या व्यवहारामध्ये आहेत पण त्या कच्च्या गटापासून भाजल्यानंतर तयार होणारा त्याच्यात तांबडा रंग त्याचा अभाव आहे कशामध्ये कच्च्या गटात. ओके म्हणजे एवढाच विषय त्यातला की श्यामवर्णीय घटामध्ये रक्तवर्णीय घटाचा अभाव आहे हे लक्षात ठेवा. एवढाच भाग आहे दुसरा काहीच नाही. किंवा रक्तवर्णीय म्हणजे भाजून निघालेला जो घट आहे त्याच्यात कच्च्या घटाचा अभाव. आता इथला जो प्राक अभाव सांगायचा तुम्हाला म्हणजे तो उत्पत्तीच्या पूर्वभागातला. तर कच्च्या कपालाच्या ठिकाणी तांबड्या रंगाची उत्पत्ती जी झालेली होण्याच्या पूर्वी त्याच्यात त्या तांबड्या रंगाचा अभाव आहे. श्यामवर्णाचा म्हणजे श्यामवर्णाच्या ठिकाणी कारण श्यामवर्ण आहे ना तुम्ही वर्ण सांगतायत ना. आता दुसरा नाही सांगायचं त्या वर्णाच्या श्यामवर्णाच्या ठिकाणी रक्तवर्णाचा अभाव आहे आणि त्याचंच नाव प्राभाव असं केलेलं आहे. उत्पत्तीच्या पूर्वी त्याच्या कारणामध्ये जो त्याचा अभाव प्रतीती येते त्याचं नाव आहे प्राग अभाव आहे. आणि हा प्राग अभाव हा अनादि आहे.
आणि आता तो अंतवान केव्हा आहे. हा तर तो अनादी आहे, म्हणजे अनादी कालापासून प्राक अभाव आहे. प्राक अभावाचा ध्वंस होईल त्यावेळेला प्रतियोगीची उत्पत्ती होईल. म्हणजे प्रतियोगीची उत्पत्ती होण्याच्या पूर्व कालात प्रतियोगीचा जो अभाव त्याचं नाव प्राक अभाव. त्याच्यानंतर प्रध्वंस अभाव. हा. ओके. प्रध्वंस अभाव हा कसा सांगितलाय की साधी आणि अनंत आहे असं. हा, हे सांगायचं राहिलं होतं ना तुम्हाला की प्राक अभाव कसा सांगितला लक्षण करताना. हे लक्षण आहे बरं का. प्राक अभावाचं लक्षण आहे अनादी अंतवान, म्हणजे शांत. अनादी अंतवान, अंतवान असा शब्द आहे त्याला. अनादी अंतवान जो आहे त्याचं नाव प्राक अभाव असं आहे. अनादी अंतवान पदाचाही अर्थ शांत असा आहे. आणि अनंत अशी 3 पदं येतात. एक अनादी, दुसरं शांत आणि तिसरं अनंत. अनंत किंवा शांताला अंतवान असं म्हणतात. तर अनादी पूर्वीपासून सिद्ध असलेला त्याचा जो भाव आहे तो पूर्वीपासून आहे. नंतर ज्या वेळेला उत्पत्ती होते त्याचं नाव शांत झालं. तो काय झाला तिथं शांत झाला, कारण त्याचा उत्पत्ती झाली. आणि उत्पत्ती झाल्यानंतर त्याचा ध्वंस झाला. जो पदार्थ उत्पन्न होतो त्याचा ध्वंस होतो, म्हणून ध्वंस झाला यालाही शांत झाला असंच म्हणतात. ध्वंस काय झाला? उत्पत्ती झाली. प्रध्वंस अभाव. नाही, प्रतियोगीचा नाश झाला म्हणजे ध्वंस झाला. त्याला शांत झाला असं म्हणतात. ध्वंसाला शांत म्हणतात. शांत, नाश, म्हणजे अंत. ध्वंसाची उत्पत्ती ही शांताने होते. हो. जसा प्रागाभावाचा शांत झाला की ध्वंसाची. हा ध्वंस उत्पन्न झाला. प्राक अभावाचा नाश झाला म्हणजे प्रतियोगीचा नाश झाला. प्रागाभावाचा प्रतियोगी. हा. प्रतियोगी वेगळा आणि प्राक अभाव वेगळा. प्रतियोगीचा ध्वंस झाला त्यावेळेला प्रध्वंस अभावाची उत्पत्ती झाली, म्हणून त्याला शांत असं केलं. तिथं प्रध्वंस तयार झाला, ध्वंस झाला. तो ध्वंस शांत आहे म्हणजे उत्पन्न झाला. आता ध्वंस उत्पन्न झाला बरं का. प्रतियोगी नष्ट झाला आणि ध्वंस उत्पन्न झाला. हा ध्वंस कुठपर्यंत राहील? अनंत काळापर्यंत राहील. परत ध्वंसाचा ध्वंस होत नाही. तर ध्वंसाचा ध्वंस मांडला तर प्रतियोगीची उत्पत्ती मानावी लागते. हे नाही आले काय चासवाडी लक्षात आलं? म्हणून ही पदं येतात काही. एक अनादी, इथे अंतवान हे एक पद आलेलं आहे. अंतवान म्हणजे त्याचा नाश झाला. आणि नंतर तो अंतवान हे पद थोडंसं भिन्न वापरलं. आणि इथं प्रतियोगीचा ध्वंस होता नाही, तिथं शांत हे पद आले. म्हणून इथं पहिल्याच्यात प्राक अभाव हा अनादी अंतवान अंतवान म्हटलं, शांत नाही म्हटलं त्याने, अंत झाला त्याचा. आणि प्रध्वंस अभाव हा शांत हे त्याच्या उत्पत्तीला शांत हे कारण. प्रतियोगीचा नाश म्हणजे प्रध्वंस अभावाची उत्पत्ती, म्हणून तिथं शांत हे पडा. साधी आणि अनंत आहे हे सांगितलं. हा. आता प्रध्वंस म्हणजे काय ते उदाहरण मी सांगितलं. हा. जो गट तयार झालेला आहे, गट आहे, त्या गटाचा जर नाश झाला, त्याचा मी प्रहार झाला किंवा त्याचा नाश झाला, ओके, तर तो गटाचा नाश जो होतो आणि त्या गटामध्ये त्या कपालांचा अभाव असतो. नाश झालेल्या गटामध्ये कपाला मध्ये झाला नको, ओके, त्याच्यामध्ये तो म्हणजे गटावर काठी मार. प्रतियोगी कोण आहे? गट आहे. कपाला नाही आता धरायची. कपाला हे कारण आहे. आणि प्रतियोगीचा नाश हा ध्वंसाची उत्पत्ती करणार आहे. कार्याचा नाश होऊन परत कार्यामध्ये गेला. मग तो घट कशापासून बनला? कपालापासून. तर हा ज्या वेळेला काठी मारली त्यावेळेला जो घटाचा नाश झाला तो कुठे झाला? कारणात झाला, म्हणजे कपालात. कार्याचा नाश कारणात झाला. बरोबर. आणि त्याला हे म्हणायचं प्रध्वंस अभाव. आणि ह्याचं सांगितलं कच्च्या
घट आहे आपला पक्का घट जो आहे हम्म. त्याच्यामध्ये श्याम वर्णाचा अभाव आहे. हा, तर जो त्याच्यात अभाव आहे त्याला प्रादंश अभाव. आता ध्वंस कोणाचा धरायचा? ध्वंस कोणाचा धरायचा? तांबड्या लाल रंगाचा वर्ण असेल ना त्याचा ध्वंस. घट हे आकाराचा नाश होऊन त्याच्या रूपाचा आकाराचा नाश होतो. तिथं वाचा म्हणजे प्रतियोगीचा नाश झाला की की पक्क्या कपाळाच्या ठिकाणी म्हणजे रक्तवर्णतेचा रूपी जो घट आहे हो. त्याच्या ठिकाणी श्याम वर्णाचा अभाव होतो. प्रध्वंस कोणाचा झालाय? श्याम वर्ण ह्याचा. श्याम वर्णाचा हा. श्याम वर्णाचा प्रदंश होऊन त्या ठिकाणी रक्तवर्ण. हा, मग तिथं शांत कोण झाला? श्याम श्याम वर्ण. वर्ण. आणि रक्तवर्णाची उत्पत्ती. आणि शांत कोण झालेला आहे? श्याम वर्ण. श्याम वर्ण. म्हणून श्याम वर्णाचा जो अभाव त्याला प्रध्वंस अभाव. प्रदंश. तरी ते पक्क्या जो गट आहे त्या ठिकाणी हा. त्याच्या ठिकाणी हा. श्याम वर्णाचा जो अभाव आहे हम्म. त्याला प्रादंश अभाव. बरं, म्हणजे शांत कोण आहे? रक्तवर्ण नाही. श्याम वर्ण. डायरेक्ट श्याम पण घेतलं तरी चालेल ना. नाही नाही, ते वर्णांचा विषय चाललाय ना. वर्ण म्हणजे रंग. वर्णपदाचा अर्थ इथला काळा रंग. काळा रंग, तांबडा रंग. त्या आवेमध्ये, कुंभाराच्या आवेमध्ये घट भाजण्याला जातात ना त्यावेळेला ते काळे असतात. म्हणजे काळ्या घाटांना ज्या वेळेला भाजलं जातं ना त्यावेळेला ते तांबडे होतात. तांबडे. हा, आणि मग तांबडे होतात तर तांबड्या रंगाची उत्पत्ती मानावी लागेल तुम्हाला. म्हणले पण तो आधी काळा होता, मग काळ्या वर्णाचा नाश झाला म्हणावा लागेल, म्हणजे ध्वंस झाला. हा, म्हणून रक्तवर्ण ज्या वेळेला उत्पन्न झाला त्यावेळेला त्याच ठिकाणी श्याम वर्णाचा ध्वंस झालेला आहे. आणि तो कसा आहे म्हणतात? तो शांत आहे आणि आनंद आहे. तो कसा आहे? आनंद. मत खंडित आहे ती पुढची, पण आता तुम्हाला सध्या तरी अभ्यास हाच करायचा. हे मत खंडित आहे. म्हणजे तो श्याम वर्ण परत कधी उत्पन्न होईल? होणारच नाही. हा, तर तिथं श्याम वर्ण हा अनादी त्याचा त्याचा ध्वंस झालेला आहे. नादीचा होता, पूर्वी होता तो, त्याचा ध्वंस झाला आणि त्याच्यानंतर तो आनंद म्हणून झाला. आता तो परत होणार नाही असं नाही एक म्हणतात. तेव्हा हे प्रध्वंस अभावाचं लक्षण आपल्याला जे दिलंय ते साधी आणि आनंद असा. आणि त्याला उदाहरणे दिली. सांगा पुढे. त्याच्यानंतर एक विश्लेषण सांगितलंय. काय विश्लेषण सांगितलंय की प्रागभाव हा काय सांगितलंय? अनादी असून अंतवान आहे हा प्रागभाव सांगितला. आणि प्रध्वंसाभाव काय सांगितलंय? साधी असून अनादी आहे, आनंद आहे. तर हे कसं आहे त्याचं ते विश्लेषण सांगितलं. हे सिद्ध करून दाखवलं. तर ते कसं सिद्ध करून सांगितलं? ओके, आता जर प्रागाभाव म्हणजे त्याच्या घटाची उत्पत्ती होण्याच्या अगोदरचा जो अभाव आहे घटाचा प्रागाभाव. घट उत्पन्न झाल्यानंतर आणि घटाचा नाश झाल्यानंतर ह्या मधला जो काळ आहे तो झाला प्रतियोग. ओके, आता म्हणजे जोपर्यंत ध्वंस झालेला नाही आणि प्रागभावाचा नाश झालेला आहे. प्रागभावाचा नाश झाल्यानंतर आणि ध्वंस झालेला नाही त्या मधल्या काळात प्रतियोगी असतो. आधार आधार काल असं म्हणतात. प्रतियोगीचा आधार काल आणि प्रागभाव आणि प्रध्वंसाभावाचा अनाधार काल. तर त्याच्यात आणि आधार म्हणजेच प्रागभाव, प्रतियोगी आणि ध्वंस या तिन्हीपैकी एका कालात कोणीतरी असतो. म्हणून ध्वंसाचा ध्वंस मानता येत नाही. प्रागभाव एक झाला, प्रतियोग एक झाला आणि प्रध्वंस एक झाला, म्हणजे ध्वंस झाला. या तिन्हीपैकी एकाचा आधार असतो, म्हणजे एक प्रेझेंट असतो, त्यावेळेस दोन नसते.
ॲबसेंट असते म्हणजे अनाधार उपस्थित अनुपस्थित ते दोन नसते तो. ओके. आता एक असतो त्यावेळेस दोन नसते. आता असं धरलं की गटाचा उध्वंस झाला, ओके, ध्वंस झाला. आता गटाचा ध्वंसाचा ध्वंस झाला. काय सांगितलं? ध्वंसाचा ध्वंस झाला तर काय व्हायला पाहिजे? गटाची उत्पत्ती व्हायला पाहिजे. गटाची उत्पत्ती व्हायला पाहिजे. ओके. पण तसं होत नाही. ओके. आपल्याला दिसतं का असं झालेलं? नाही. हा, म्हणजे हेच करायचं. म्हणून ते म्हणतात ध्वंसाचा ध्वंस मानता येत नाही. ध्वंस एकदा ध्वंस झाला, ध्वंस त्याचा परत कसं काय उत्पत्ती होईल तर तो संपला. त्या प्रॉडक्टची नाही उत्पत्ती होणार, त्याच्यापासून त्याचं जे काय उपादान कारण आणखीन काय जमा झाल्याची सृष्टीची रचना बी अशी आहे. या सृष्टीत आत्ता आपल्याला जेवढे पदार्थ दृश्य दिसतात, ज्या आकारात दिसतात, ते आकार एकदा लुप्त झाल्यावर पुढच्या सृष्टीत हे आकार येणार अशी व्यवस्था केलेली. जे आत्ता जेवढी अशी सृष्टी दिसते ही आपण आत्ताच पाहतो. ही अशी सेम अशी सृष्टी तुम्हाला पुन्हा दिसणार नाही. ते म्हणले मग म्हणून ते विशेष आहे ना, कारण पुढच्या जन्माला आल्यावरती ते म्हणले पहिलं आम्ही पाहिलं होतं असं होणार. पहिली पूर्वीचे अनुभव किंबहुना आत्ता आपण तर जिवंतच आहे आणि आपण मागच्या सृष्टीमधून तर आलेलो आहेतच. तर मागच्या सृष्टीतले असलेले पदार्थ हे असेच होते का? सांगता नाही नव्हते. कारण त्याच्यात भाग असा आहे की पुन्हा एकासारखा दुसरा पदार्थ उत्पन्नच होत नाही. असं की मायेची लीला आहे, तसाच तो पदार्थ म्हणजे उत्पन्न नाही होणार, तो भिन्न असा. आणि म्हणून पुढच्या सृष्टीमध्ये सुद्धा पदार्थ सगळे भिन्नच राहतील. कारण ध्वंसाचा ध्वंस म्हणलं तर प्रतियोगीची उत्पत्ती होते, पण तो प्रतियोगी म्हणजे ध्वंस हा साधी आणि अनंत आहे. साधी काय आहे? साधी आणि अनंत. तो ध्वंस अनंत झाला. एखादा मनुष्याचं शरीर मेल्यानंतर जाळून टाकलं तर तसं शरीर परत कधी उत्पन्न होईल? होणारच नाही. म्हणजे त्याचं नाव आनंद. आणि त्या प्रतियोगी म्हणजे शरीराचा नाश हा ध्वंस झाला आणि तो झाला साधी. ध्वंस उत्पन्न झाला म्हणजे साधी झाला आणि साधी होऊन आनंद गेला. एकंदरीत विवेचनावरून असं लक्षात येतं की पदार्थ उत्पत्तीच्या पूर्वी त्या पदार्थाचा प्राक अभाव असतो आणि नाशानंतर प्रध्वंस अभाव असतो आणि ज्या काळात आधार असतो त्या काळात प्रतियोगी असतो. म्हणून आधार काल आणि अनाधार काल याच्यामध्ये पदार्थ विभागला जातो. उत्पत्ती, स्थिती आणि नाश. उत्पत्ती, स्थिती आणि नाश. नाशाला प्रध्वंस अभाव, स्थितीला प्रतियोगी आणि त्या प्रतियोगीच्या पूर्वकालाला बस झाला. की सोपं आहे का नाही सगळं? सांगा बरं मस्त घेत आहे. ती 3 गोष्टी सांगा ह्या कशा कशा आहेत. सांगा. चुकलं त्यात काय झालं तुम्हाला कळालं का? ते कळलं. कारण हा विषय कसा आहे, अवघड म्हणजे काहीच नाही, पण त्याचा ऐकलेले शब्द वगैरे परिचित नसतात. अशोक महाराज सांगा बरं. वस्तू उत्पत्तीच्या पूर्व प्रागाभाव. उत्पत्ती झाल्यानंतर म्हणजेच ते वस्तूला काय म्हणतात? जो पदार्थ उत्पन्न होतो त्याला काय म्हणतात? प्रतियोगी. शब्द लक्षात ठेवा. काय म्हणतात त्याला? म्हणून घट प्रागाभावाचा प्रतियोगी कोण आहे? घट आहे असं जर म्हटलं की त्या पदार्थ उत्पत्तीच्या पूर्वी त्याचा प्रागाभाव होता आणि प्रागाभावाचा प्राक अभाव गेला आणि प्रतियोगी आला. म्हणजे घट. आता त्याच्यात घटानंतर तो घट चिरंजीव नाही. त्या घटाचं काय होतं? ध्वंस होतो म्हणजे नाश होतो. त्यालाच काय म्हणतात? ध्वंस असा शब्द येतो. मग त्या ध्वंसाचं एक लक्षण दिलं, प्राकाभावाचं लक्षण केलं. इथले 2 अभाव झाले आणि प्रतियोगी म्हणजे कळाला तुम्हाला की उत्पन्न झालेला पदार्थ म्हणजे प्रतियोगी.
आता म्हणून त्याच्यात 3 भागात विभागला गेला तो पदार्थ. उत्पत्तीचा पूर्वकाल, उत्पन्न झाल्यानंतरची स्थिती काल आणि नाशाचा काल. आता त्या 3 कालापैकी एक काल नित्यच असतो. आता आपण कोणत्या काळात आहेत? स्थिती काळात. वर्तमान म्हणतो ना, प्रतियोगी काळात. आपण प्रतियोगी काळात आहेत. आपलं शरीर सध्या काय आहे? प्रतियोगी. प्रतियोगी. आणि आपल्या ज्याच्यात निर्माण होण्याच्या म्हणजे हे शरीर निर्माण होण्याच्या आधी या शरीराचा प्राक अभाव. प्राक अभाव असल्याशिवाय पदार्थ उत्पन्न होत नाही. तो प्राक अभाव केव्हापासून होता? अनादी कालापासून. न्यायशास्त्राने सृष्टीची उत्पत्तीचा परमाणूमध्ये दाखवलंय प्रागभाव. हा मग त्याचा परमाणू. त्याच्या सृष्टीच्या उत्पत्ती हा. परमाणूमध्ये परमाणूमध्ये परमाणूपासून द्व्यणुक, त्र्यणुक, चतुर्णुक अशी तयार होऊन हे स्थूल ब्रह्मांड उत्पन्न झालं परमाणुवाद्यांच्या मताप्रमाणे. तर आपल्या देहाचा विषय चाललाय. तर आपल्या देहपूर्वी नव्हता, बरोबर आहे ना. मग देह नव्हता तर त्याचा प्राक होता. नंतर तो पिंडाच्या आकारात आला, त्यावेळेला त्याचा प्रतियोगी झाला. आणि आता हा पिंड म्हणजे प्रतियोगी याचा नाश झाला, ध्वंस. त्याचा ध्वंस झाला, याला शांत झाला म्हणायचं. आणि शांत परत कधी उत्पन्न होईल? जीव नाही सांगितला बरं का, शरीर लक्षात ठेवा. आणि आत्मा बी नाही सांगितलं. नाही, आत्माही नाही आणि जीवही नाही, केवळ शरीराचा विषय. देह. हा शरीर. तर हे शरीर प्रतियोगी फक्त. म्हणून हा बस. आणि हा एकदा नाश झाला आनंद. मग ते बरोबर आहे. नाहीतर मग परत शरीर तेच झालं असं व्हावं लागेल. तर आज परत शरीर ते मिळत नाही. चल कळालं सगळ्यांना? हा म्हणजे त्या पदार्थाच्या पूर्वकाल, नंतरचा आणि मधला याच्यावरून लक्षात. आपण त्याच्यातला एक काल नक्कीच असतो. म्हणजे आता आपला आता शरीर काल आहेच, म्हणजे प्रतियोगीचा काल आहेच. ज्या दिवशी पडेल त्यानंतर त्याला ध्वंस. मग त्यानंतर परत कधी शरीर दिसणार सांग. हे तिन्ही सवय सांगितलं की प्रागभावात जर आधार काल असेल एकच असतो प्रत्येक. ओके, प्रागभाव ज्यावेळेस आधार काल असेल त्यावेळेस हा प्रतियोगी आणि ध्वंस यांचा अनाधार असतो. प्रतियोगी आणि ध्वंस यांचा अनाधार. आणि ज्यावेळेस प्रतियोगीचा आधार काल असेल त्यावेळेस प्रागभाव आणि ध्वंस यांचा अनाधार असतो. ओके, ज्यावेळेस ध्वंस असेल त्यावेळेस प्रागभाव आणि प्रतियोगी यांचा अनाधार असेल आणि ध्वंसाचा आधार काल असेल. बरोबर अशा बरोबर. लक्षात आलं? एकाचा आधार काल आणि दोघांचा अनाधार काल. हे कायम लक्षात ठेवायचं. आता असं सूत्र जर तयार झालं, याच्यावरून लक्षात येऊन जात आहे की यांना अनादी कसा म्हटला? प्राक अभावाला अनादी म्हटलं आणि प्रध्वंस अभावाला अनंत का म्हटलं? तर त्याचं कारण मीमांसा याच्यात पुढे आता जमल. कारण या सूत्रावर आधारित आहे की या तिघापैकी एकाचाच आधार काल असतो, दोघांचा अनाधार काल असतो. या सूत्रावर आधारित काय झालेलं आहे? प्राग अभावाचा अनादित्व सिद्ध झालंय आणि प्रध्वंस अभावाचं अनंत. आता ज्यावेळेस घटाचा ध्वंस होतो आणि त्या ध्वंसाचाही ध्वंस झाल्यानंतर हे घटाची उत्पत्ती व्हायला पाहिजे, पण घटाची उत्पत्ती होत नाही. म्हणून तो अनंत आहे असं बरं सांगितलं. अशा प्रकारे हा ध्वंस हा अनंत आहे आणि साधी आहे हे सिद्ध झालं. तर साधी म्हणजे उत्पन्न झालं. ध्वंस पूर्वी नव्हता. प्रतियोगीच्या नाशाने ध्वंसाची उत्पत्ती केली आणि तो उत्पत्ती झालेली म्हणजे ध्वंस जो उत्पन्न झाला म्हणजे नाश उत्पन्न झाला, त्या नाशापासून पुन्हा प्रतियोगी उत्पन्न होणार नाही. म्हणून ध्वंसाचा ध्वंस मानता येत नाही. म्हणून तो कसा आहे? अनादी. अनंत. आनंद नाही म्हणायचं, अनंत झाला. आता प्रागभाव हा अनादी कसा सांगितलं ते सांगितलं. प्रागभावाचा पूर्वी प्रागभाव त्या काळात काय असेल? ध्वंस आणि प्रतियोगी यांचा काय असेल? अनाधार असेल. अनाधार. आता हे पहा, ज्या वेळेला प्राकाभाव असेल, प्राकाभाव प्रेझेंट असेल यांच्या भाषेत, म्हणजे प्रागभावाचा आधार काल असेल
प्राकाभावाचा आधार काल असेल त्यावेळेला प्रध्वंसाचा आणि प्रतियोगीचा मग जर प्रतियोगी पूर्वी त्याचा जर पूर्वीचा मानला तर अनाधार काल दोघांचा सिद्ध होणार नाही. म्हणून तिथं प्रतियोगी म्हणजे ज्या वेळेला आपला हा प्राकाभाव आहे त्यावेळेला प्रतियोगी नसलाच पाहिजे आणि प्रतियोगी नसलाच पाहिजे म्हणूनच प्राकाभाव आनंद असला. आनंद आपला ते शब्द उलटे सुलटे होतात बरं का लक्षात. म्हणून प्राकाभाव काय असला पाहिजे? अनादी असला पाहिजे. प्रतियोगी प्राकाभाव का अनादी असला प्रतियोगी नाही म्हणून प्रतियोगी नाही म्हणून हा तर कारण कोणत्याही दोघांचा अनाधार काल त्यावेळेला एकाच्या असण्यामध्ये असतो. ज्या अर्थी तुमचा प्राकाभाव आहे त्या अर्थी प्रतियोगी नसलाच पाहिजे म्हणून त्यांचा तो अनाधार कालात गेले. अशा प्रकारे प्रभाव आणि प्रत्याभावचे कसे अनादी अंतवान साधी आणि अनंत कसे आहे ते सिद्ध करून सांगितले. तर याच्यावरती हे चक्र फिरलेलं आहे सगळं. फक्त तुम्हाला याच्यातली स्थिती जर ही जर कळाली तर ही सगळा बुद्धीला सूक्ष्म करण्याच्या दृष्टिकोनातून विषय चाललेला आहे. खरं तर हा म्हणजे जे तर हे न्यायशास्त्र जे आहे ना ते बुद्धीला काय करतं थोडंसं धार लावण्याचा प्रयत्न करतं की तुम्हाला त्याच्यामध्ये बुद्धी टाकल्यामुळे इथे तुम्हाला प्रत्यक्ष कृतीमध्ये काय दिसत नाही. हा पण त्याचे तुम्हाला नाही पण त्यांनी जी सिस्टीम बसवलेली उत्पत्तीच्या पूर्वकाल, नाशाचा नंतरचा काल आणि प्रध्वंसाच्या पूर्वीचा आणि प्राकाभावाच्या नंतरचा जो प्रतियोगीचा काल हे काल तुम्हाला जर कळाले हे सोडून दुसरे काल राहत नाही. एवढेच 3 असतात. आणि मग तिघांना त्यांनी लक्षणामध्ये कसं आणलेलं म्हणतात तर प्राकाभावाचं लक्षण अनादी अंतवान, प्रध्वंसाभावाचं लक्षण आनंद असं केलेलं. पुढे आता बाकीचे सांगतील. झालंय झालं एवढं सांगा सारांश वाचा. नाही इथपर्यंत झालेलं आहे. सारांश संपलेला आहे. तर सामायिक बरं सारांश सांगितला तुम्ही. हा बरोबर आहे झाला तुमचा विषय झाला. ठीक आहे. आता सामायिक अभावाचं लक्षण सांगतायत वाचा. समजलं नाना? समजलं ना विषय? समजला? थोडक्यात सांगा बरं कसा समजला. जो उत्पत्तीपूर्वीचा काल त्याला प्रागाभाव म्हणतात आणि उत्पत्तीनंतर जो त्याला स्थिती म्हणतो त्याचा प्रतियोगी उत्पन्न झाला तो प्रतियोगी. प्रतियोगीने काय केलं बरं? कोणाचा नाश केला? प्रागाभाव. नंतरचा प्रतियोगी नंतर ध्वंस होतो त्यावेळेस म्हणजे प्रतियोगी आणि हे आपलं प्रागाभाव दोन्ही राहत नाही. मग दोन्ही राहत. प्रतियोगीने कोणाला जन्म दिला? प्रतियोगिनी का प्रतियोगीने कोणाला जन्म दिला? प्रतियोगी म्हणजे स्थिती. ज्यावेळेला आता प्रतियोगी ज्या अर्थी जन्माला आलेला आहे ना त्याच्यानंतर त्याचा ध्वंस होणार आहे. म्हणून जसा प्रतियोगीने कोणाचा नाश केलाय अगोदरचा तर आणि पुढे आता तो कोणाला शांत करणार आहे? शांत करणार. हे अगदी ठरलेलंच असतं. पुढे चालेल एवढं शॉर्ट मध्ये तेवढं. पण त्या याला शंका आहे काय की प्राकाभावाला अनादी का म्हणायचं ते सांगा. प्राकाभाव सांग जो प्राकाभाव अनादी का म्हणायचं या सगळा सारांश येतच आहे. त्याच्यापासून उत्पत्ती होती म्हणून त्याला अनादी म्हणायचं. प्राकाभावाला अनादी का म्हणायचं? शास्त्रीय सांगा ना. आता प्रागाभावामध्ये ज्यावेळेस असेल त्यावेळेस ध्वंस आणि प्रतियोगी
यांचा अनादर असतो. हो, आधार कार्ड म्हणजे तो कधीच नसणार आहे पाठीमागे. म्हणून ओके. अनाथ. म्हणून- म्हणजे हे दोनाची अनुपस्थिती त्याची तो असतोच म्हणा. म्हणून राग अभावाला अनादित्व आलं. कारण तिथं प्रतियोगी मानता येत नाही ना, तिथं प्रतियोगी कसं मानता येईल? म्हणून त्याचा कारण प्रतियोगीचा अनाधार काल आहे, म्हणून तिथं प्रतियोगी मानता येणार नाही. हे त्याचं उत्तर. आणि असंच उत्तर आहे, सांगा बरं आता मग की प्रध्वंस अभावाला अनंत का म्हणायचं? कारण त्याचा ध्वंस झालेला आहे ना, बर, आणि मग तो पुन्हा उत्पन्न होत नाही ना, तो म्हणजे झालेल्या गटाचा ध्वंस झालेला तो पुन्हा उत्पन्न होत नाही, हा. म्हणून तो अंत. शास्त्रीय उत्तर सांगा. शास्त्रीय ध्वंसाला ध्वंस ध्वंस. होतोच नाही ना. ते झालं, पण शास्त्रीय नाही, उत्तर दोघांमध्ये परत दोघांचाच आधार कार्ड होईल ना. हा, आधार म्हणजे कार्ड दोघांचं होत ध्वंस नाही झाल्या त्यावेळेला अनाधार कालात कोण येतं? राग अभाव आणि प्रतियोगी हे अनाधार कालात आहे. आणि जर ध्वंसा म्हणून त्याला अनंत का केला, ध्वंसाला अनंत का केला, तर त्याचा प्रतियोगी उत्पन्न होणार नाही, कारण प्रतियोगी हा अनाधार कालात गेलेला आहे. हा, प्रतियोगी. म्हणून ध्वंसाला अनादि असं म्हटलेलं आहे त्याने. चला आता तिसरं जे लक्षण आहे अंत, अनंत, अनंत. हा अनंत. मी ते शब्द फिरतात ते उलटे सुलटे बोलण्याच्या ह्याच्यात होतात, ते समजून घेत जा. तेव्हा आता तिसरं येत आहे ते सामायिक अभावाचे लक्षण येत आहे. काय म्हणतात चला वाच. कोण वाच? हा वाच. सामायिक अभावाचे लक्षण. सामायिक अभाव साधी शांत आहे. सामायिक अभाव हा जो तिसरा आलेला आहे. संसर्ग अभावातले 4 प्रकार केले, त्यातले 2 झाले, त्यांची लक्षणं झाली. तिसरा जो आहे तो सामायिक अभाव असा आहे. त्या सामायिक अभाव कसा आहे म्हणताल तर तो साधे आणि शांत उत्पन्न होतो आणि नाश पावतो. लक्षात आलं? तो काय होतो? अभाव. आता इथं अभाव सांगायचा आहे. उत्पन्न झाला आणि नाश झाला. ते म्हणजे कसं काय बरं? त्याच्या सोपं आहे हो. घट उत्पन्न झाला आणि घटाचा नाश झाला. ते घटशून्य कालात घटाचा जो अभाव तो सामायिक अभाव सिद्ध झाला. अन्य पदार्थ बरोबर पण होईल. तर बरं. ते अन्य अभाव आहे. सामायिक अभाव म्हणजे घटशून्य काळात घटाचा जो अभाव, घटशून्य काळ त्याच्या सामायिक अभाव आहे ना, त्याचा सामायिकचा म्हणजे काय अर्थ घ्यायचा असं? सामायिक अभाव म्हणजे त्याचा सामायिक म्हणजे ज्या ठिकाणी जो अन्य ठिकाणी सामायिक म्हणजे अन्य ठिकाणी त्याचा अभाव आहे. मग एका ठिकाणी मात्र त्याचाच अभाव, त्याचा भाव म्हणजे अभावाचा भाव बरं का. आपला सामायिक अभाव चाललाय ना, भाव नाही चालला. हा म्हणून थोडक्यात त्याचं विश्लेषण असं आहे. घट उत्पन्न झाला किंवा एक उत्पन्न सोडून द्या, इथे घट आहे. भूतले घट असते, भूतले घटो असते, नास्ती नाही म्हणायचं. भूतले घटो असते. मग आता भूतलावरती घट आहे आणि नंतर हा इथला घट काढला आणि हा बाजूला नेला. भूतले घटो भूतलावर घट नाही. आणि परत मी त्या ठिकाणी परत घट घेऊन आलो. म्हणून मग मधला काळ आहे त्याला सामायिक जो अभाव. मधला काळ आहे ज्या काळात होता त्यानंतर तो गेला आणि नंतर परत त्या ठिकाणी तो घट आला. पण या 2 घटांच्या मधल्या काळामध्ये मात्र घट नव्हता. त्याला घटशून्य काळ असं म्हणतात. तो त्याचा सामायिक अभाव आहे. त्याचा असा किंवा ते समय विशेष उत्पन्न होणे आणि समय विशेष नष्ट होणे याला म्हणतात सामायिक अभाव. त्या समयामध्ये उत्पन्न समय होणार आणि विशेष त्याच्या बाजूला होऊन जाणं. त्याचं नाव काय आहे? सामायिक. तर्कसंग्रामातला विषय आहे. तर्कसंग्राम बी झालेला आहे. हा, झालं. चला तरी पण अन्न भट्टाने तो मानलेला नाही, हा. दिलंय त्यात गोष्ट. हा. अन्न भट्टाने केलेलं आहे ना तर्कसंग्रह. त्यात आता तेव्हा सामायिक अभाव साधी शांत आहे आणि तो
काही काल असतं आणि काही काल नसतं. त्या सामायिक अभाव असं म्हणतात. सामायिकाचं लक्षण काय केलं इथलं? घट शून्य काही काळ काल असतो आणि काही काल नसतो. म्हणजे सामायिक मधून तुम्ही आता काय लक्षण समय विशेषी उत्पन्न होणे विशेषी उत्पत्ती आणि होणे समय विशेषी नष्ट होणे. हा, असा भाग आला. तर त्या समयाला अनुसरून उत्पत्ती म्हणजे उत्पन्न झाला आणि नाश. कारण अभाव सांगायचा तुम्हाला. सामायिक तर काही काल असतो काही काल नसतो. म्हणजेच काही काल नाही केव्हा नाही, घट आला तेव्हा नाही, केव्हा असतो घट गेला तेव्हा असतो. कसं ना घट असतो घट गेला घट गेला नाही, घट असतो आणि गेला या दोन्ही काळात नसतो. नस पण तेच ना काही काल असतो. कोण असतो? अभाव असतो. कधी असतो? घट गेला असतो, घट आला घाटाच्या येण्याने याचा नाश झाला. कारण तिथं तेवढा त्या कालाला सीमित केलं. त्या कालाला सीमित कुणी केलं? घाटाच्या येण्याने म्हणजे प्रतियोगीच्या येण्याने. तेव्हा सामायिक अभाव साधे आहे आणि शांत आहे. आता त्याच्यातही एवढं काय लिहिलेलं नाही त्यांनी, एवढे 2-4 वर्ष टाकलेले आहेत त्याच्यामध्ये. त्यात आता विश्लेषण पुढे येणार आहे आणि ते जेवढ्यावर सोडणार चांगली गोटो गोटो कारण एवढा मोठा विषय हा लेवल संपला का लगेच. आडवे तिडवे त्याच्या पुढं भरपूर मोठा विषय येणार आहे. तोपर्यंत तुम्हाला नुसती एंट्री केली याची. चला. सामायिक अभाव साधे अंत आहे म्हणजे जो काही काल असतो आणि काही काली नसतो त्यास सामायिक अभाव असे म्हणतात. बरं. जसे भूतलाधिकांच्या ठिकाणी ज्यावेळी भूत वर्तमानादी कालात घट हा कदाचित असतो तर कदाचित नसतोही. बरोबर आहे. कधी असतो आणि कधी भूत वर्तमान काल. आता इथे घट आहे, घट ठेवला, भूतले घट असती, याला कोणता काल म्हणतात? वर्तमान काल म्हणतात. घट काढला नाही आता म्हणजे हा काल लगेच पुढं भूतकाळात गेला. घट आला आणि वर्तमान कालाच्या पूर्व काळात घट नव्हता. तो घट शून्य काल हा भूतकाल आणि वर्तमानाशी जोडलेला आहे. हा त्याच्याशी जोडलेला आहे. म्हणून त्या भूत वर्तमान कालात हा घट हा कदाचित असतो आणि कदाचित नसतो. भूत आणि वर्तमान. एकंदरीत काय घट शून्य कालात त्याला घट शून्य काल म्हणतात. घट असणे आणि घट नसणे याचा मधला काळ आहे त्याला काय म्हणतात? शून्य काळ. आणि त्याला सामायिक अभाव असं म्हणतात. पुढे तेव्हा घटशून्य कालात घटाचा जो अभाव असतो त्यास सामायिक अभाव असे म्हणतात. बरोबर. संपला एवढंच लक्ष. त्यातून घेण्याचं काही जगात असं ठरल आत्मा ठरणार नाही असं या अभावाला पण हा ना. आता हे आत्मा हा कोणत्याही अभावाचा प्रतियोगी होत नाही. आणि हे जगात ठरेल असं याचं. तर हा दिलेलाच आहे त्यांनी. पुढे येणार आहे 6व्या या प्रकाशाच्या शेवटला दिलेला आहे. प्रतियोगी अभावाचा आत्मा आत्मा हा कुठल्याही कोणत्याही अभावाला अभावाचा प्रतियोगी नाही. होत नाही. प्रतियोगी होत नाही. म्हणून अभावाचा प्रतियोगी का होत नाही तर आत्माच खरा अनादि आणि अनंत आहे हे सिद्ध केलं. हे पदार्थ नाहीच अनंत आहेत, नाही तर हे बी पदार्थ अनंत आहेत, हे बी पदार्थ अनादि आहेत आणि तुमचा आत्माही अनादि आहे आणि आत्मा सुद्धा अनंत आहे. असं म्हटल्यावरती बरेच पदार्थ अनादि अनंत होतील. आतापर्यंत आपण 2-3 शिकलो. तिन्हीपैकी एक अनादि आहे पण तो अनंत नाहीये आणि एक अनंत आहे पण तो अनादि नाही असं. बरोबर. तर प्राक अभाव अनादि आहे आणि अंतवान आहे. आणि जो दुसरा होता प्रध्वंस अभाव उत्पन्न झाला आणि अनंत झाला. आता सांगा हो, उत्पन्न झालेला पदार्थ म्हणजे हा उत्पन्न झालेला पदार्थ हा अनादि कधीच असू शकत नाही. आपलं हे अनंत कधीच असू शकत नाही. आणि जो पदार्थ उत्पन्न होतो तो पदार्थ अनादि कधी असू शकत नाही. उत्पन्न होणारा पदार्थ अनादि असू शकत नाही आणि शांत होणारा पदार्थ अनंत असू शकत नाही. थोडस लॉजिकल विचार जर केला तर असं लक्षात येतं की नाही. म्हणून जो पदार्थ
अनादी असतो तोच अनंत असतो आणि केवळ असा आत्मा. येणार याचा विषय त्यासाठीच चाललेला आहे आणि तो पुढे येणार. मग तिथं औषधं वापरतात तिथे. हा पुढे आता चौथा विषय सांगताय कोणता? आता सामायिक अभाव काळाला घटशून्य काळात असलेल्या घटाचा जो अभाव त्याला सामायिक अभाव. पुढे मुद्दा क्रमांक 4 हम्म. अत्यंत अभावाचं लक्षण सांगितलेलं आहे. आणि नाही हे बी सांगायचं राहिलं की सामायिक अभावाचं लक्षण काय केलंय? साधी आणि शांत. उत्पन्न होतं नाश पावतो म्हणून साधी शांत. एखाद्या वेळेस तुम्ही प्रध्वंस अभावावरती जाऊन त्याला साधी शांत करताल पण तसं नाही. नाही. तो साधी आनंद झालेला आहे आणि हा साधी शांत. शांत झालेला आहे. याला शांत कोणी केलेलं आहे? दुसऱ्या ठिकाणी नेल्यामुळे जागा बदल जागा. हा याला सामायिक अभावाला शांत कोणी केलेलं आहे? प्रतियोगीच्या येण्याने तो शांत झालेला आहे आणि प्रतियोगीच्या जाण्याने तो साधी झाला. साधी झाला. साधी शांत. बरोबर. आता अत्यंत अभाव काय म्हणतात ऐका. अत्यंत अभावाचे लक्षण. हम्म. अत्यंत अभाव हा अनादी असून अनंत आहे. बरं. जसे हे आता अनादी आहे आणि अनंत आहे म्हणजे की हे एकदम ब्रह्माचंच लक्षण. ब्रह्म कसं आहे आणि मग अत्यंत अभाव सुद्धा अनादी आणि अनंत आहे. दोन्ही अभावाला हे लक्षण लागू आहे. अन्य अभावातही तसंच. चला तर ते काय म्हणतात? अनादी आणि अनंत आहे. उदाहरण सांगा म्हणजे कळेल आम्हाला. जसे वायूच्या ठिकाणी रूप केव्हाही असत नाही. आता वायूच्या ठिकाणी वायो रूपाहून असती असं संस्कृत मध्ये म्हटले. वायो रूपाहून असती म्हणजे वायूच्या ठिकाणी रूप अत्यंत अभाव आहे. अत्यंत अभाव. तर वायूच्या ठिकाणी पूर्वी रूप नव्हतं, आत्ताही नाही आणि नंतरही नसेल. तर याला शास्त्रीय पुरावा असा आहे की पंचमहाभूत जे आहेत आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी. तर त्याच्यात 5 भूतांचे 5 गुणधर्म आहेत. है ना? आकाशाचा गुण आहे शब्द, वायूचा गुण आहे आपला वायूचा स्पर्श, तेजाचा आहे रूप, तेजाचा रूप, जलाचा रस आणि पृथ्वीचा गंध. आता आपण कशात आहे सध्या? वायूमध्ये आहोत. तर वायूच्या ठिकाणी वायू रूपाहून असते असं म्हटलं तर वायूच्या ठिकाणी रूप नाही. याचं कारण वायूने अजून तेजाची उत्पत्ती केली आणि तेजाला जन्म दिल्यानंतर तेजात रूप उत्पन्न होतं. म्हणजे ते कार्याकडे गेलं कारणात नाही. ते कारणामध्ये नाही. म्हणून वायूच्या ठिकाणी कारण वायूपासून जो पदार्थ उत्पन्न होणार आहे तेज, ते तेज अजून तयार झालेलं नाही. म्हणून वायूच्या ठिकाणी वायूच्या ठिकाणी रूप नाही. वायूला रूप नाही सुद्धा. आपण ऑक्सिजन घेतो त्याला कुठं रूप आहे तेव्हा? ते काहीच दिसत नाही. हे सिलेंडर भरून आणतात त्यात काय भरलंय हे तरी कुठं माहिती? आपल्याला फक्त माहिती काहीतरी आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला हे दिसतं म्हणजे तो वायूच्या ठिकाणी रूप नाही. चला पुढे जाऊन जसे वायूच्या ठिकाणी रूप केव्हाही असत किंवा नाही. असं सांगा. दुसरा उदाहरण घेऊ आपण. कोणाच्या ठिकाणी हे केव्हाही असत नाही ना. जलाच्या ठिकाणी गंध अशी सगळी प्रमाणं बसतील तुमची. 5 भूतातली सगळी प्रमाणं बसतील. मागच्या भूतामध्ये पुढच्या भूताचा काढून टाकायचा तर तेव्हा तो कधी असत नाही. किंवा रसामध्ये रूप इकडले आले खपुष्प, शशशृंग. शशशृंग यांचा शशशृंग पूर्वी होतं, आत्ता म्हणजे पूर्वी नव्हतं, आत्ता आहे आणि नंतर असेल. तर शशशृंगाचाही तिन्ही कालात अभाव आहे, खपुष्पाचा तिन्ही कालात अभाव आहे. म्हणून गंधर्व दुर्ग काय पाडावे, शाण काय मोडावे, ओवावे मग तोडावे खपुष्प असं म्हटलेले. तर त्याच्यामध्ये हे पहिल्यांदा गंधर्व दुर्ग काय पाडावे, पण गंधर्व दुर्ग प्रातिभाषिक दिसतात असा एक भाग आहे. गंधर्व दुर्ग काय पाडावे, शश विषाण काय मोडावे, म्हणजे सशाचं शिंग काय मोडून टाकता येतं का? त्याची उत्पत्तीच झालेली नाही.
त्याची उत्पत्तीच झालेली नाही तिथे हा दृष्टांत बसेल. म्हणजे त्याचा तिथं अत्यंत अभाव आहे. हा. आणि ख पुष्पाचा सुद्धा आकाशाच्या ठिकाणी तर तिथं भ्रमच आहे, नीलतेचा भ्रम आहे. तेव्हा अशा प्रकाराने अत्यंत अभावाचं लक्षण झालं ते अनादि आणि अनंत झालं. यांची खंडणं पुढे येणार आहे. तर क्लिष्ट विषय बरं का पुढे येऊ. तुम्हाला इथे फक्त आधी लक्षणांचा विचार केला. आता अनन्याभाव. अनन्याभावाचे लक्षण. हा, अनन्याभाव हा सुद्धा अनादि असून अनंत आहे. अनन्याभाव हा अनादि असून अनंत आहे. म्हणजे वरचा अभाव जसा आहे तसाच. आणि मग आम्हाला कसं काय समजायचा? दोन अभाव आम्हाला कसे कळते हा एक प्रश्न आहे. म्हणजे याला अत्यंत अभाव म्हणायचा का अनन्य अभाव म्हणायचा हे कसं कळेल? तर तोही विषय तुम्हाला खालच्या याच्यात दिलेला आहे की न्यायमतात अभावांच्या परस्पर विलक्षणतेची साधक प्रतीती कशी येते. त्याला जी प्रतीती येते ती कशी, की ही अनन्य अभावाची प्रतीती मानायची का अत्यंत अभावाची प्रतीती मानायची, ती कशी मानायची हे खालच्या चॅप्टरमध्ये आहे. सध्या आपण लक्षणाचा विचार करतोय. तर तेव्हा चला, अनन्य अभाव हा सुद्धा अनादि असून अनंत आहे. जसे आता हा कसा ते बघा. याचा अनादित्व आणि याचं अनंतत्व कसं आहे ते पहा. जसे घटावरून भिन्न इतर पदार्थांचे घटावरून भिन्न इतर पदार्थ म्हणजे पट. काय झाला? पट. पट म्हणजे कापड. तर घटावरून इतर भिन्न पदार्थाच्या ठिकाणी म्हणजे पटाच्या ठिकाणी जो घटाचा भेद म्हणून अनन्याभाव को भेद कहते हैं. हिंदी मध्ये लक्ष घटो न पटहा. घट हा न पटहा. घट पट नाही. घटो न पटहा म्हणजे पट घट नाही. म्हणजे घटो न पटहा म्हणजे घट पट नाही. आणि घट हा पटहा न पटाच्या ठिकाणी नाही. भेदाला काय म्हटलेलं अनन्य अभाव. भेद को अनन्य अभाव कहते असं हिंदीतलं लक्षण आलेलं आहे. तर तेव्हा काय म्हणतात, घटावरून भिन्न इतर पदार्थाच्या ठिकाणी जो घटाचा भेद तो अनन्य अभाव. आता आपल्याला सिद्ध करायचा असा की त्याला काय करायचं आहे? अनादि अनंत कसा. तर पटाच्या ठिकाणी घट केव्हापासून नाही? अनादि कालापासून नाही. अनादि कालापासून नाही. बर, पटाच्या ठिकाणी घट केव्हा येईल? अनादि कालात येणारच नाही. अनंत. झालं, संपलं. सोपं आहे. समजल्यावर सोपं किंवा नाही तर त्याच्या आधी गोंधळच किंवा केव्हापासून नाही. सूत्र लक्षात आले की मला. सूत्र लक्षात आल्यावर सोपं आहे. जसा प्रतियोगी हे घट हा पटाच्या ठिकाणी पूर्वीपासूनच नाही आणि घटाचा म्हणजे पट होणं संभवनीय नाही. म्हणून त्या ठिकाणी तो एक अनादि अनंत असा. यालाच भेद असं म्हणतात. कितीतरी पदार्थ आहेत ना, आता सगळ्या पदार्थात आहे. माझ्या शरीराच्या ठिकाणी मीच प्रतियोगी आहे. याच्यामध्ये दुसऱ्या प्रतियोगीचा केव्हापासून आणि मग परत येईल का कधी? मग तो अनंत आहे. म्हणून या शरीर रूपी प्रतियोगीच्या ठिकाणी तुमचा शरीर रूपी प्रतियोगी सुद्धा कसा आहे? अनंत आहे. शरीर रूपी प्रतियोगी अनादि तो झाला, कारण तो दुसऱ्या ठिकाणी जातच नाही, तो त्याच्यातच राहत. आता प्रतियोगी उत्पन्न झाला आणि प्रतियोगी नाश झाला, पण त्याचा तोच आहे. हा, इतरांच्या ठिकाणी आपला हा जो प्रतियोगी याचा ध्वंस होईल. हा, त्यानंतर तो अनंत झाला. ध्वंस अनंत झाला. आणि आपण शरीर उत्पत्तीच्या आधी काय होता? प्राकाभाव. आणि तो कसा होता? अनादि होता. म्हणजे आपला प्राकाभाव अनादि होता आणि आपला ध्वंस अनंत असणार आहे. म्हणून अनादि आणि अनंताच्या मध्यस्थितीत प्रतियोगी आहे.
सारांश सांगितलेलं आहे. हम्म, प्रागभाव हा आनंदी शांत आहे. हम्म. प्रध्वंसभाव हा साधी आनंद आहे. बस इथं आत्तापर्यंत अभ्यास केला आपण. जो प्रकार जे प्रतिपादन केले त्यांची लक्षणं सांगतायत थोडक्यात. प्राकाभाव हा अनादी शांत आहे. प्रध्वंसाभाव हा साधी आनंद आहे. अनंत आहे. सामायिक अभाव साधी शांत. साधी शांत आहे. त्याचंही विश्लेषण केलं. आता पुढे. आणि आणि अत्यंत भाव अन्य भाव हे दोन्ही अनादी आनंद आहे. आणि दोन्ही अनादी अनंत आहे. अशा प्रकारे न्याय रीतीने 5 प्रकार अशा रीतीने हा भाव 5 प्रकारचा आहे. अशा प्रकारे न्याय रीतीने अभाव 5 प्रकारचा आहे म्हणतात. काय म्हणतात पुढचं घेऊ आपण थोडंसं. चला दुसरा मुद्दा. मुद्दा क्रमांक 2 आहे. प्राचीन न्यायमतात अभावांच्या परस्पर विलक्षणतेची साधन प्रतीती. बर कशी प्रतीती येते अभावांच्या विलक्षण प्रतीती कशी येते? इथे कोणता अभाव धरायचा आता? कारण अभावाचे प्रकार केले. अभाव आणि त्याचे हे जे मुख्य 4च झाले तसे पाहिले तर. आणि हे अभावांची प्रतीती कशी धरायची? तर त्या सगळा खेळ हा प्रतियोगीवर आधारित. सगळ्या त्याच्या प्रतियोगीच्या उपस्थितीवर हा सगळ्यांचा खेळ अवलंबून आहे. तो जर नाही राहिला तर मग अभावामध्ये सगळे एकच अभाव होऊन जाईल. कुठला नुसता अभाव म्हणा त्याला, बाकी काय आणायचं. पुढे आता शिष्यांचे शंका. शिष्याने विचारलेले महाराज, प्राचीन न्यायमतात या अभावांच्या परस्पर विलक्षणतेस साधक असलेल्या प्रतीतीचे जे स्वरूप सांगितले असेल ते मला ऐकण्याची इच्छा आहे. तरी कृपा करून सांगा. महाराज, प्राचीन न्यायमतामध्ये न्यायांचे जे ग्रंथ आहेत यात अभावाच्या परस्पर विलक्षणतेस साधक असलेल्या प्रतीतीचे जे स्वरूप सांगितलेले आहे ज्याला योग्य अशी असणारी जी त्या अभावाची प्रतीती तर ते मला ऐकण्याची इच्छा आहे. कृपा करून सांगा. आणि ते सांगावे तर लागणारच, कारण त्याच्याशिवाय अभावांचे परस्पर भेद कळणार नाही. ते एकत्र होते. साधक म्हणजे हेतू धरायचा त्याला का? योग्य हेतू धरला तर चालेल ना. हा साधक हा म्हणजे त्याला हेतुभूत असणार साधक अशी प्रतीती. साधक हे प्रतीतीचं विशेषण आहे. हे साधक तिकडला साधक नाही धरायचा आपल्याकडे. त्याला साधक म्हणजे योग्य अशी सहकारी अशी जी प्रतीती येते त्याला अनुसरून. श्री गुरुदादा सांगताय, सांगतो ऐक. घटाची उत्पत्ती होण्याच्या पूर्वकाली कपालाच्या ठिकाणी कपाल घटो नास्ती. कपाले कपाले घटो नास्ती. हा तर त्याचा अर्थ आहे कपाले घट हा न असती असा पदच्छेद झाला त्याचा. कपाले घट हा न असती असा पदच्छेद झाला. तो मला कळायला लागलेला आहे. अशी प्रतीती होती. हा तर कपाले न घट हा असती म्हणजे कपालात घट नाही. झाली का नाही एक प्रतीती? कपाले घट नास्ती याच्यात कपालामध्ये घट नाही. आता या प्रतीतीचा विषय काय आहे? चला. त्या प्रतीतीचा विषय म्हणजेच घट प्रागभाव हा होय. कसा आला? कपाले घटो नास्ती. कपालामध्ये घट नास्ती. घट नाही. घट नाही मग कोण आहे? पण कपाल आहेत ना. कपालात घटाचा प्रागभाव आहे. अजून बरोबर आहे. प्रतियोगी झालेला नाही. कारण आपल्या प्रतियोगीच्या उपादान कारणामध्ये सामायिक अभाव व अत्यंत अभाव हे राहतच नाही. कारण आपल्या प्रतियोगीच्या उपादान कारणात आपल्या प्रतियोगीच्या उपादान म्हणजे घटाच्या उपादान कारणात म्हणजे कपालामध्ये सामायिक अभाव कशाला केलेला आहे त्यांनी? घटशून्य कालातला म्हणजे सामायिक अभाव आपल्या प्रतियोगीच्या कारणामध्ये सामायिक अभाव हा राहणारच नाही. सामायिक अभाव कधी होणार आहे? प्रतियोगी म्हणून सामायिक अभाव गेला तो राहत नाही. तर दुसरा अत्यंत अभाव सुद्धा राहत नाही. कारण तिथं काय
प्राक उत्पत्ती होणार आहे ना. कपाल आहेत ना तिथे. हो, उत्पत्ती होणारा पदार्थ उत्पत्ती उपादान झालेली कारण नाही आज. शिल्लक आहे ना. म्हणून अत्यंत अभाव नाही, पण घट उत्पन्न होणार आहे. उपादान कारण आहे. म्हणून अत्यंत अभाव बी नाही राहणार आणि सामायिक अभाव राहणार नाही. मग एक अभाव राहील, कोणता? प्राकाभाव आहे. म्हणून प्राकाभाव मात्र प्रतियोगीच्या उपादानात, त्यांनी प्रतियोगी हा शब्द वापरलेला आहे तिथे. हो. हा प्रतियोगी शब्द वापरला नसता तर अत्यंत अभाव राहिला नसते. असता. हो, उत्पत्ती. तर प्रतियोगी नाही म्हटल्यावर अभाव कोणाचा? तर तो अत्यंत अभाव केला. अत्यंत अभावाचा प्रतियोगीशी विरोध आहे ना. अत्यंत अभावाचा प्रतियोगीशी विरोध आहे. मग आता म्हणून तिथे अत्यंत अभाव आणि सामायिक अभाव हे दोन्ही प्रतियोगीच्या उपादान कारणामध्ये राहत नाही. राहतच नाही. म्हणजे काय? च लावला, एक आकडा दिलाय, हा अर्थ खाली लिहिला ना, टीप दिली त्याची एकची की हा अर्थ पुढे स्पष्ट करून चालेल, काय अडचण नाही आम्हाला. आता नाही तरी जड होईल जास्त काही. तेव्हा ते पुढे ते दोन अभाव आपल्या प्रतियोगीच्या उपादान कारणात सोडून अन्य म्हणजे इतर स्थळीच राहत असतात. पहा, हे दोन अभाव, सामायिक अभाव आणि अत्यंत अभाव, हे दोन्ही आपल्या प्रतियोगीला सोडूनच राहतात. घट आहे, बरोबर आहे ना. घट आला, त्या घटाच्या ठिकाणी सामायिक अभाव नाही धरला जात. घट गेल्यानंतर त्याची सुरुवात झाली, म्हणजे प्रतियोगीच्या ऍबसेंट. आणि त्या वेळेला प्रतियोगी आला त्यावेळेला सामायिक अभाव गेला, म्हणजे दोन झाले. म्हणून ते प्रतियोगीत राहत नाही, तर प्रतियोगी शून्य कालातच राहतात. म्हणजेच घट शून्य कालात सामायिक अभाव असतो. लक्षात आलं? म्हणून हे प्रतियोगीचं आपला विषय कोणता चाललाय? प्रतियोगीच्या विषय चाललेला आहे. तर प्रतियोगीच्या म्हणजे हा जो विषय चालला ना, कपाली घटो नास्ती अशी जी प्रतीती येते, त्याच्यात कपालाच्या ठिकाणी प्रतीतीचा विषय म्हणजे घट प्राग अभावच आहे हे सांगायचं त्यांना. आपला मूळ मुद्दा सुद्धा तोच चाललाय की तुम्हाला परस्पर अभावांच्या विलक्षणतेची विशेषता सांगतायत. तर त्याच्यात त्यावेळेला प्रतियोगीच्या उत्पत्ती होणार आहे, तर त्यावेळेला प्रतियोगी ज्या उपादान कारणापासून होणार आहे कपालामध्ये, त्यावेळेला त्या कपालाच्या ठिकाणी सामायिक अभाव प्राक अभावाची प्रागाभावचा असतो. प्राक अभाव असतो आणि सामायिक अभाव नसतो. कारण हा? सामायिक अभाव ना अत्यंत अभाव नसतो. हा, मग सांगितलं की तुम्हाला मी आता की सामायिक अभाव हा प्रतियोगीला धरतच नाही, कधी प्रतियोगीच्या संबंधानेच नाही आला. लक्षात आला? सामायिक अभावाचं लक्षण कळालं ना तर तुमच्या लक्षात येईल की तो प्रतियोगीशी संबंधच नाही त्याचा. नाही. प्रतियोगीच्या नसण्याच्या कालात हा असतो. घटशून्य कालात. आणि म्हणजे प्रत्येक शून्य कालात असतो. आणि दुसरा आहे तो कोणता? अत्यंत अभाव. अत्यंत अभाव म्हणून आहे. म्हणजे अत्यंत अभाव हा सुद्धा प्रतियोगीच्या उपादान कारणाला सोडूनच असतो. कारण प्रतियोगीला प्रतियोगी आला की अत्यंत अभावाचा नाश, तो नित्य आहे ना. अत्यंत अभाव नित्य आहे. त्याचा नाश होऊन जाईल म्हणून तो नित्य ठेवला. नित्य ठेवलेला प्रतियोगी आला तर अत्यंत अभाव कसा सिद्ध होईल? नाही. प्रतियोगीने त्याचा काय केला? नाश केला असं. मग त्याला अत्यंत अभावी म्हणलं जाणार नाही, त्याला प्राक अभाव म्हणावं लागलं. म्हणून जर समजा आत्ता सध्या आत्ताचं आपण उदाहरण घेतलेलं शशशृंगाचं, सशाला शिंग नाही केव्हापासून? अत्यंत सशाला शिंग केव्हापासून नाही? म्हणजेच त्याला आपल्या भाषेत अनादी कालापासून सशाला शिंग नाही. आणि चुकून एखाद्या सशाला शिंगच उगवलं मग तो अत्यंत अभाव राहणार नाही. त्याला कोणता अभाव म्हणणार? सशाला शिंग उगवलं तर त्या शिंगाच्या पूर्वकालात जो अभाव होता त्याला प्राग अभाव म्हणावा. अत्यंत अभाव नाही. प्रतियोगी आला की प्रतियोगी आला तर अत्यंत अभाव सिद्ध होणार नाही.
जग झालंच नाही, जगाचा अत्यंत अभाव. अत्यंत अभाव आहे. जगत झालंच नाही तिथं म्हणजे प्रतियोगीच नाही, तर त्याला त्याचा अत्यंत अभाव असा म्हटलेला आहे. चला, म्हणून सामायिक अभाव आणि अत्यंत अभाव हे दोन्हीही प्रतियोगीशी संबंध ठेवत नाही. मग आता प्रतियोगीशी संबंध ठेवणारा अभाव कोणता? प्राक अभाव झाला. हे आतापर्यंत विश्लेषणावरून सिद्ध झालं. राहिलेलं चिंतन आता नंतर करू. पुंडलिक वरदाय